राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मारलेल्या छाप्यात कारकून राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात अटक करण्यात आली। थेट मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले आहेत। दरम्यान या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांनी माझा याच्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर विरोधकांनी मात्र या प्रकरणी झिरवळांचा राजीनामा मागितला आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असतानाच मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर एसीबीने छापा मारल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। नरहरी झिरवळ यांना अडचणीत आणलं गेलंय अशी दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे यामागे खरंच काही राजकीय कारण असण्याची शक्यता आहे का, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगेला लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात अटक केली। मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून पैसे मागितलं असा जबाब कारकून ढेरंगेनं दिल्याचं माध्यमांमध्ये बोललं जातंय। वैद्यकीय परवाना देण्यासाठी राजेंद्र ढोरंगे यानं 50,000 रुपयांची मागणी केली होती आणि 35,000 रुपयांवर मांडवली झाली अशी तक्रार या प्रकरणातील पक्षकाराने दिली होती। हात ओले केल्याशिवाय ढोरंगे काम करत नाही असं तक्रारदाराचं म्हणणं होतं आणि त्यानुसार मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं सापळा रचला होता। मात्र या कारवाईमुळे आता मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले असले तरी त्यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि चौकशीत जर यालाच प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत जोडली गेली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो असा की मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्याचं टायमिंग। कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं मोठं विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यावेळी केलं होतं। अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हावी यासाठी काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। दोन्ही राष्ट्रवादीची घोषणा लवकरच असं देखील मंत्री नरहरी झिरवळ त्यावेळी म्हणाले होते। तसेच शरद पवार यांचं वय पाहता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं देखील झिरवळ म्हणाले होते। मात्र अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील इतर काही नेत्यांना दोन्ही पक्ष एकत्र नको आहेत अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच मंत्री नरहरी झिरवळ यांना अडचणीत आणलं जात आहे अशी सुद्धा दबक्या आवाजात आता चर्चा सुरू झाली आहे। तर एसीबीने केलेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी सुद्धा नरहरी झिरवळ यांच्यावरती निशाणा साधलाय। यामध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना त्यांच्या खात्यातलं किती कळतं असा टोला लगावत त्यांचे खूप किस्से माहीत आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे। तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मात्र नरहरी झिरवळ यांना बदनाम करण्यासाठी भाजपने हे षडयंत्र केलं असावं असं म्हटलंय। त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगेला रंगेहात अटक केल्याप्रकरणी आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसेच या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि तसं जर झालं तर माणिकराव कोकांटे नंतर नाशिकचं दुसरं मंत्रिपद जाऊ शकतं। दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावरील एसीबीने मारलेल्या छाप्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।